कल्याण वसमतकर, शिवा व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव घोडके, आमचे सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक चंद्रकांत आणि उपस्थित सर्वच गावातील ज्येष्ठ नागरिक, खास करून आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले, 2 in 1 नाव घेतलं गेलं होतं, सटवाप्पा गणपताप्पा चौकले. मुद्दाम वडिलांचं नाव विचारलं, कारण दोघांचं नाव सारखं आहे. गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, माता भगिनी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम देवणेवाडीकरांना धन्यवाद देतो. आम्ही लोहा नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी, या लोहा शहरातल्या नगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी, आपल्या लोहा शहराचंच नाही पंचक्रोशीतलं जे जागृत देवस्थान म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या सटवाप्पाच्या चरणी पहिल्यांदा पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो सटवाप्पाच्या चरणी की आमचे गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातले सेवा जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपल्या गोरगरीब बहुजन जनतेचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी मिळावा आणि विजयी पताका, विजयी सभा, विजयी गुलाल उधळण्यासाठी पुन्हा याच ठिकाणी सटवाप्पाच्या दारात येण्याची आम्हाला संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोहा नगरपालिकेची निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 8 वर्षानंतर आलेल्या आहेत. दर 5 वर्षाला निवडणूक असते, परंतु सध्या भारतामध्ये लोकशाही जिवंत राहते का, अशा प्रकारची चिंता वाटावी अशी परिस्थिती आणि वातावरण सध्या आहे. आणि म्हणून लोहा नगरपालिकेची मुदत संपल्यानंतरही 3 वर्षानंतर या ठिकाणी ही नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. मागच्या निवडणुकीला 2017ला मी याच ठिकाणी आलो होतो, किंवा वेळोवेळी विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा मी देवणेवाडी असेल, रमणा तांडा, ताताडा तांडा असेल किंवा बेनाळ असेल, या ठिकाणी आलेलो होतो आणि तुम्ही भरभरून आशीर्वाद माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मतदान रूपी आशीर्वाद यापूर्वी दिलेला आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. काही लोकांना मनोहर धोंडे देवणेवाडी चालले म्हणलं की धडकी भरते, कारण देवणेवाडीचं किंवा या ठिकाणच्या दोन्ही तांड्याचं मतदान हे बहुजन विचाराचं मतदान आहे. आणि मनोहर धोंडे सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग या ठिकाणचा मतदार, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी जो मतदार आहे, तो आतापर्यंत भक्कमपणे आशीर्वाद देण्यासाठी उभा टाकलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये देवणेवाडी धोंडे चाललेत म्हणलं तर धडकी भरते. मी आपल्याला काही गोष्टीचा उल्लेख करेन. प्रचाराचा शुभारंभ आहे. 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. मतदान होण्याच्या अगोदर पुन्हा प्रचाराची रणधुमाळी होणार आहे. आज खरं तर शुभारंभ करण्यासाठी, ज्याला आपण शुभ काम करताना आपल्या श्रद्धेच्या केंद्रावर गेलं पाहिजे, श्रद्धास्थानी जाऊन आपण नतमस्तक झालं पाहिजे, असं मानणाऱ्यापैकी आपण आहोत. आणि सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना सटवाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी आशीर्वाद मागायला आलो. आपली अवस्था आणि आमची अवस्था काही फार वेगळी नाही. 2017ला मी आलो असा उल्लेख केला, किंवा जेव्हा देवणेवाडी असेल किंवा हे दोन्ही तांडे बेनाळ असेल, हे लोहा नगरपालिकेला जोडलं,
ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, तेव्हापासून आपल्या देवनेवाडीला काय मिळालं जर आपण विचार करा. किती लोकांना आपण मतदान केलं, किती नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी आपल्या देवनेवाडीला काय दिलं याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा माज आलेली लोक आलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, बहुजनाला, दलिताला हा भारतीय राज्यघटनेतून दिला. परंतु दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की सामान्य गोरगरिबांनी फक्त मतदानच करावं आणि धनदांडग्या लोकांनीच निवडणुका लढावा असं वातावरण निर्माण झालं. साधा कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता वर्षानुवर्ष कोणाचं तरी काम करत असेल, पण त्याला कधी संधी मिळत नाही किंवा त्यांना संधी दिली जात नाही. किंबहुना निवडणूक लढवायची सामान्य कार्यकर्ता हिंमत सुद्धा करू शकत नाही. कशासाठी लोकशाही आली, कशासाठी भारत देश स्वतंत्र झाला याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. मी उल्लेख केला, आपण अनेकांना मतदान दिलंय. मग आपण आठवत असाल, मी लोहा तालुक्यामध्ये 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीला आलो, तेव्हापासून आता 17 वर्ष झाले. मनोहर धोंडे काय लोह्याला नवीन आला का? 2009 ते 2025 17 वर्ष झाले. काय बदल झाला मनोहर धोंडेमध्ये? मी आपल्याला अनेकदा सांगितलं, इथे सांगेल, तुम्ही ज्यांना मतदान दिलं, जे 5-5 वर्ष 10-10 वर्ष आमदार राहिले, त्यांचं सुद्धा या लोह्यामध्ये किंवा कंधारमध्ये संपर्क कार्यालय नाही. मनोहर धोंडेला कुठलीही जनतेने संधी दिली नसली तरीही लोह्याला आणि कंधारला गेली 17 वर्ष मनोहर धोंडेचं संपर्क कार्यालय आहे. आणि मग या संपर्क कार्यालयामध्ये कोणीही गोरगरीब असेल, कोणीही जातीपंथाचा असेल, कोणीही राजकीय पक्षाचा असेल, कोणीही जरी आला काम घेऊन, तरी गेली 17 वर्ष मनोहर धोंडेंनी कोणालाही काम करत नाही असं म्हणून परत पाठवलं नाही. मग कुठलंही काम असेल, तालुक्यातलं, जिल्ह्यातलं, राज्यातलं, राज्याच्या बाहेरचं, कोणी कुठलंही काम जरी सांगितलं असेल तरीही त्यांनी मला मतदान केले का नाही, तो कोण्या पक्षाचा आहे, तो कोण्या जातीचा आहे असं बघून मी कधी त्याचं काम केलं नाही. किंबहुना मला ज्यांनी मतदान केलं नाही तेच लोक माझ्याकडून जास्त काम करून घेतात. पण तरीही आम्ही भेद मानत नाही. एवढं करताना 17 वर्ष तुमच्या समोर मनोहर धोंडे कार्यकर्ता असताना कधीतरी या लोह्याची जनता काम करणाऱ्याला, गरिबांचे प्रश्न मांडणाऱ्याला किंवा बहुजनाला संधी देणाऱ्याला आशीर्वाद देणार आहे की नाही हा विचार होण्याची आवश्यकता आहे. देवनेवाडीमध्ये उल्लेख झाला, यावर्षी तर फार सटवापा गंमत आहे. आम्ही सगळे उमेदवार उभा केले नाहीत, कारण आपल्याला माहिती आहे आताच विधानसभा झाल्या, सेवा जनशक्ती पार्टी किंवा सेवा संघटना म्हणून आपण विधानसभा लढवली आणि आता नगरपालिका आल्या, पुढे जिल्हा परिषदा आहेत. असं सलग निवडणुका लढवताना नवीन पक्ष असल्यामुळं, किंवा आपण तर नवीन पक्ष म्हणालो, 150 वर्षाची काँग्रेस आहे त्यांना उमेदवार नाही, किंवा इतर पक्षही बघा त्यांना पूर्ण उमेदवार नाहीत, फक्त पैशाच्या बळावर उमेदवार दिले चाललेत. आणि उमेदवारी कोण दिले चाललेत? वर्षानुवर्ष काम करणारा त्या पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं तुम्ही आम्ही अनेक पक्षांमध्ये वर्षानुवर्ष काम केलं, तसं आमचे सटवाप्पा चौकले किती वर्ष काम केलं? सटवाप्पा तुम्ही
तुम्हाला माहिती आहे ना देवनेवाडी करा, पण कधी कोणाला सुचलं नाही की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. मग आता सगळीकडचे उमेदवार बघा, आमदाराची बायको, आमदाराचं पोरग पोरगी, माजी आमदाराची सून, खासदाराची लेक. अरे ते कार्यकर्ता मेला का? कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या, कार्यकर्त्यांनी फक्त जय म्हणायचं, झेंडे लावायचे. त्याला लोकशाही म्हणणार आहोत का आपण? आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढण्याची हिंमत सुद्धा होत नाही, निवडणुकीला उभा टाकण्याची सुद्धा हिंमत होत नाही, अशी अवस्था आहे. आणि हे चित्र बदलायचं असेल तर कोण किती पैसे देणार आहे? पैसे जरूर घ्या, काही त्यांच्या बापाचा माल नाही, तुमचाच माल आहे. परंतु मतदान करताना इमानदारीनं, गरीबाला, सचोटीनं काम करणाऱ्याला, निष्ठेनं राहणाऱ्याला मतदान जर केलं तर यांची मस्ती जिराल्याशिवाय राहत नाही. म्हणजे करण्याची ताकद ही मतदारांमध्ये आहे. आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही नगराध्यक्षाला उमेदवार दिलेला नाही. नगराध्यक्ष पदाला कोणाला मतदान करावं हा तुमचा अधिकार आहे. परंतु आमचे हात जोडून नम्र विनंती आहे की आपण एकदा या ठिकाणचं बघायचं असेल, आपल्या वार्डाचं बघायचं असेल तर हा वार्ड नंबर 9 आहे, वार्ड नंबर 7 आहे. वार्ड नंबर 7 मध्ये आपण ओपन पुरुष म्हणून सटवात्पा चौकले यांना सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा केलाय. माझी अपेक्षा आहे तुम्ही कसं एकत्र राहू नये यासाठी राज्यकर्ते व्यूहरचना करतायत. किती शहाणी लोक आहेत बघा. देवनेवाडी वार्ड क्रमांक 7 मध्ये हा आपल्या बाजूचा जो तांडा आहे, रमणा तांडा, तो वार्ड नंबर 7 मध्ये, तारदाडा तांडा वार्ड नंबर 8 मध्ये आणि बेनाळ वार्ड नंबर 10 मध्ये. थोडा झोडा आणि राज्य करा. तुम्ही जर 2 तांडे आणि वाडी आणि बेनाळ एकत्र असते तर तुमची ताकद वज्रमूठ जर दाखवली असती तर विकास तुमच्यापर्यंत त्यांना द्यावा लागला असता. पण तुमची फोड करायची. थोडा झोडा आणि राज्य करा. तुमची एकजूट होऊ द्यायची नाही. आत्ताच आमच्या गोविंदराव उल्लेख केला, 2009 पासून ते म्हणले हा रस्ता तसाच्या तसाच आहे. सांगा मागच्या निवडणुकीत कोणी कोणी आश्वासन दिले होते रस्त्याचे? दिले होते का नाही? दिले होते का नाही? मग ज्यांनी ज्यांनी आश्वासन दिले होते त्यांना तुम्ही निवडून दिलं. पुन्हा जर मात मागायला आला तर पार्श्वभागावर लाथ हाणून त्याला बाहेर टाकला तर तुमची ताकद कळेल. स्वाभिमानाने जगलो पाहिजे आम्ही. 5 वर्ष संधी दिल्याच्या नंतर जर दिलेलं आश्वासन पाळलं नसेल, किती नगराध्यक्ष झाले? मी आलो तेव्हापासून जरी बघायचं असेल तरी आपण बघा, त्रिशलाबाई कांबळे, त्याच्यानंतर किरण वट्टमवार, त्याच्यानंतर जिजाबाई मुकदम, त्याच्यानंतर आशाताई चव्हाण आणि त्याच्यानंतर सावकार, गजानन सावकार. किती नगराध्यक्ष तुम्ही निवडून दिले? मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. रस्ता तर सोडा, भीक मागायची का आमच्या मतदारांनी? अरे तुमचा हक्क आहे. ज्या नगरपालिकेला तुम्ही मतदान केलं, त्यांनी आश्वासन दिलं, तुम्ही आशीर्वाद दिला, निवडून दिलं, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं का बघा ना. या देवनेवाडीमध्ये किती लोकांना घरकुल आले? जर हात वर करा नगरपालिकेचं. आणि जर आला असेल चुकून तर त्याचे पैसे पडलेत का सांगा? बोलत चला, मी भाषण करायला नाही आलो इथे. चुकून कोणाला घरकुल आला असेल 10-5 लोकांना तर त्यांचे पैसे पडले नाहीत. आणि ज्यांचे पडले त्यांचे 20-20 हजार रुपये घेतले.
घेतलेत की नाही सांगा? मग काय त्यांच्या बापाच्या घरून निवडणुकीला पैसे दिले का? रस्ते परस्पर उचलून खाल्ले, घरकुलाचे पैसे खाल्ले, संडास सुद्धा खाल्ले, काही सोडलं नाही. मी प्रचारात बोलणार आहे. त्या लोहा नगरपालिकेमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा भ्रष्टाचार झाला. 100 कोटी रुपये. आम्ही मात्र 1500ला खुश आहोत. आम्ही सामान्य जनता, सामान्य मतदार. माझं काम आहे तुम्हाला सांगण्याचं, जागवण्याचं. शेवटी मतदान करण्याचा अधिकार तुमचा आहे. मी काही 20च्या 20 उमेदवारांनी नगराध्यक्षाला उभा केलं नाही. मी तुम्हाला शब्द देतो, देवनेवाडीला मनोहर धोंडे ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. परंतु सत्ता कोणाची असू द्या, माझा 40 वर्षाचा इतिहास तपासा. मनोहर धोंडे कधी बोलला नसेल, आणि बोललं तर केल्याशिवाय राहिला नाही. अनेक उदाहरण दिलं आपल्याला. आणि मग तुम्हाला आश्वासनं देणाऱ्यांनी काय दिलं याचाही आढावा घ्या. आपण फक्त 5च उमेदवार उभा केलेत. त्यामध्ये देवनेवाडीचा वार्ड क्रमांक 7 मध्ये ओपन पुरुषच्या जागेवर आपले सटवाप्पा चौकलेत. वार्ड क्रमांक 9 मध्ये ओपनच्या जागेवर आपले माधवराव वनलवाड आहेत. माधव उभा टाका, सगळ्यांना जयशिवा करा. माणूस नजरेत भरते का? हो भरते का? हो किंवा नाही म्हणा ना. सटवाप्पा चौकली उभा टाका. माणूस नजरेत भरते का? बघा, ही माणसं 30-30 वर्ष कोणाच्या तरी सोबत काम केलेत. अशा माणसाला कधी निवडणूक लढवता येते? स्वप्नात सुद्धा पडलं, कधी स्वप्न पडलं नसेल. गडगंज पाहिजे. उमेदवारी द्यायची असेल तर 25 लाख रुपये अगोदर जमा करा आणि मग उमेदवारी. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आमचा उमेदवार तिकडे वार्ड क्रमांक 9 मध्ये ओपनच्या जागेवर माधवराव वनलवाड आहेत आणि ओपन महिलेच्या जागेवर आमच्या महानंदाबाई वनलवाड आहेत. वार्ड क्रमांक 9 मध्येच. इकडे सुद्धा ओपनच्या जागेवर, ओपन पुरुषाच्या जागेवर आमचे सटवाप्पा चौकले. माणसं नजरेत भरतील का नाही भरतील, पण उमेदवार मनोहर धोंडेचे हे विसरू नका. तुम्ही फक्त एकजुट द्या. कोण निवडून येईल, पडल, काय होईल ते नंतर बघू. नाही तर आमच्यात एक नवीन एक खूळ आलंय. तुम्ही दोघं बसा. आमच्यात नवीन एक खूळ आलंय. याला मतदान दिलं तर त्याला पडते म्हणून. मग मत कशाला वाया घालायचं? अरे कोणी सांगितलं तुम्हाला? मताची किंमत जर आपल्याला कळायची असेल तर आपण निष्ठेनं, ताकदीनं, एकजुटीनं गोरगरीब सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीमागे आपण आशीर्वाद द्या. मनोहर धोंडेचा शब्द आहे, देवनेवाडीचा विकास मी तुमच्या घरचाच आहे, पण तरी सांगतो, तुम्ही फक्त मतदान देऊन, आशीर्वाद देऊन एक नगरसेवक आमचा इथून निवडून द्या. देवनेवाडीत एकच नगरसेवक आहे. तुम्ही एक नगरसेवक निवडून द्या. त्यांच्या उरावर बसून देवनेवाडीचा विकास नाही केला तर माझं नाव बदला. कसा होत नाही विकास? जसं मी ही आता 3 उमेदवार सांगितले. वार्ड नंबर 9 मध्ये 2 6-6 फुटाचे माझ्यासारखे उमेदवार जे आहेत त्याला झोप लागणं झाली, माधवला उभा केले. उमेदवार 6-6 फुटाचे वतनदार आहेत. त्यांच्या चौकटीला जायला सुद्धा आमच्या गरीबाला भीती वाटते. असल्या वाड्यातले उमेदवार आहेत आणि तरी आमच्या भुईवाड्यातल्या माधवला भ्यायलेत. ही बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराची ताकद आहे. आणि मग घाबरायची गरज नाही. तुम्हाला घाबरायची गरज नाही. मी कशाला सांगू? काही लोकांना वाटतं की काय होते की धोंडे सरकार दिसल्यावर तिकडं काय होते की ते काय म्हणते की, काही घाबरायची गरज नाही. ज्याला मनोहर धोंडेचं नाव लागलं, लेबल लागलं, 17 वर्षात त्याच्याकडे नजर उचलून बघायची कोणाची हिंमत झाली नाही. आणि गरीब जनतेसाठी
मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. कधी आवाज द्या, कुठलंही काम सांगा. तुम्ही फक्त देवनेवाडीकर इथं एकही फुल्ली इथं बसलेले असोत का घरी कामात व्यस्त असतील ते असो, देवनेवाडीकरांनी आणि रमणा तांडेकरांनी जर एकजुटीनं आपली जी निशाणी आता उद्या येईल, निशाणी येईल आपली निशाणी सांगून टाकतो, शुभ दिन आहे. कब्बसी निशाणी आपल्याला येणार आहे. सकाळी चहा पीत चर्चा, चाय पे चर्चा. आणि आपली निशाणी जी येईल, पैसे दोघांचे घ्या आणि कमरत लाद घालून कब्बसीला मतदान करा. तुम्ही फक्त आमचा या ठिकाणचा एक उमेदवार सतवाप्पा चौकले यांना एकजुटीनं मतदान करून निवडून द्या. देवनेवाडीचा विकास हे मनोहर धोंडेची जबाबदारी असा आपल्याला शब्द देतो. मी उल्लेख केला रस्त्याचा, रस्ता तर फार दिवसाचा मी उल्लेख केले सगळ्या नगराध्यक्षांचे. मी इकडे 2008 ला आलो, येऊन मला 17 वर्ष झालेत. त्याच्या अगोदर कधीपासून हा रस्ता असाच आहे मला माहिती नाही. बरोबर आहे का? कधीपासून आहे? जेव्हापासून गाव आहे तेव्हापासून रस्ता असा आहे. बघा, निवडून गेल्यानंतर तुम्हाला रस्ता देण्याची, पाणी देण्याची, लाईट देण्याची, साफसफाई करण्याची, घरकुल देण्याची नियत या लोकांची नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणाल तुमचे 5 उमेदवार आहेत, तुम्ही काय करणार आहे? 20 नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये मनोहर धोंडेचा एक उमेदवार निवडून येऊ द्या, याला घोडे लावण्याची वेळ राहणार. मिळून मिसळून खाणं चालू आहे, लादणीत बसून वाटणं चालू आहे. तुमच्या नावावर आलेला विकास निधी, तुमच्या नावावर आलेला शासकीय पैसा गोरगरिबाचं टाळूवरचं लोणी वाटून खाणं चालू आहे. आणि हे होऊ द्यायचं नसेल. बघा, सगळे पक्ष माझ्या एवढ्या जवळून आणखी तुम्ही बघितलं नसेल. तुम्ही तालुक्यात बघितलं, मी महाराष्ट्रात बघतो. काय चित्र आहे महाराष्ट्रामध्ये? जवळपास सगळीकडे आमदारा खासदाराच्या घरातलेच उमेदवार आहेत. त्या आमदाराला आमदार आहे तर त्याचं समाधान नाही, त्याची बायकोच नगराध्यक्ष पाहिजे, कार्यकर्ता जमत नाही, अशी अवस्था आहे इकडे. आणि आता आपल्याकडे बेडकासारख्या एवढ्या रात्रीतून कोणी कुठे चाललंय? त्या सगळ्या तडजोडी त्यांच्या स्वार्थासाठी आहेत, तुम्हाला लुटण्यासाठी तडजोडी आहेत, त्या लोह्याच्या विकासासाठी नाही. किंवा एकाच पक्षामध्ये 6 उमेदवार घरातलेच देणं चालू आहे. काय केलं पाहिजे सामान्य जनतेने, कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? आता सतरंजा उचलल्या पाहिजे. वर्षाला 5 वर्षाला निवडणूक आली की जे 2-5 हजार घ्यायचे ते घेऊन गप्प बसलं पाहिजे. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, मी आपल्याला उल्लेख केला बांधवांनो, तुम्ही फक्त देवनेवाडी आणि आमचा रमणा तांडा इथं हीच लोक आहेत म्हणून बोलतोय. तिकडे गेल्यानंतर त्या वार्डातलं मला बोलावं लागणार आहे. किंवा वार्ड नंबर 7 मध्ये आपण सगळ्यांनी आमच्या सतवाप्पा चौकलेंना आपण मतदान करून आशीर्वाद द्या. अशाच पद्धतीने वार्ड नंबर 9 मध्ये आमचे माधवराव वनलवाड आहेत. वार्ड नंबर 9 मध्येच ओपन महिलेच्या जाग्यावर आमच्या सौभाग्यवती मानंदाबाई वनलवाड आहेत. वार्ड नंबर 2 मध्ये ज्या वार्डावर लोह्याचं लक्ष लागलंय, मतदान गद्दाराला का निष्ठेला हे ठरवायचंय. कोणाला मतदान करणारे मतदार बेईमानी आणि गद्दारी ही आपल्याला जिवंत ठेवायची का निष्ठेला जागवायचंय हे ठरवण्यासाठीचं मतदान वार्ड नंबर 2 मध्ये होणार आहे. आणि त्या वार्ड नंबर 2 मध्ये सेवा जनशक्ती पार्टीचा आमचा उमेदवार, शिवा विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष, धडाडीचा कार्यकर्ता आमचा शुभम घोडके हा उमेदवार आहे. आणि वार्ड नंबर 2 मध्ये शुभम घोडके 4था उमेदवार झाला. आणि 5वा उमेदवार वार्ड नंबर 1 मध्ये
ओबीसी पुरुषाच्या जागेवर आमचे सटवाप्पा वसमतकर यांचा चिरंजीव कल्याण वसमतकर हा उमेदवार आहे. आता 5 जण महिला नसल्यामुळे 4 जण उभा टाका आणि जनता जनार्दन मायबाप जी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे त्यांना हात जोडून आशीर्वाद घ्या आणि सटवाप्पाचा आशीर्वाद घ्या. आपण टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्या. बांधवांनो, हे उमेदवार सेवा जनशक्ती पार्टीचे आहेत. आता तुम्हाला उमेदवार लागतात माझ्यासारखे डगले कपडे घातलेले, जाड जूड तगडे, मालदार, मामलेदार, लादणीतले, 2 वाजेपर्यंत उठणारे, कोणाला न भेटणारे. आता कुठून राहणार आपण? अरे बाबाने सामान्य माणूस उभा टाकायला सुद्धा तयार नाही, घाबरायला लागलाय. आणि हे चित्र जर बदलायचं असेल तर हे चित्र फक्त तुम्ही बदलू शकता. तुम्ही एकदा ठरवा. मनोहर धोंडेला 30-40 वर्ष तुम्ही बघता आहात. मी काय दिलं मी सांगत बसणार नाही, परंतु मी तुमच्याकडे मताची भीक मागायला. 1 रुपया मनोहर धोंडेने कधी कोणाला 40 वर्षात मागितला नाही, परंतु तुम्ही एक देऊ शकता. तुमच्या हातात असलेलं 1 मत कब्बसीचं बटन दाबून जर आशीर्वाद दिला तर तुमचे उतराई होण्यासाठी मी जन्मभर तुमचा ऋणी राहणार आहे. भूलू नका. आता भिवू नका म्हणत नाही, कारण मी प्रत्येक वेळेला म्हणायची गरजच नाही. गरज आहे का? भिवू नका म्हणायची काय गरज नाही, कोणी भीतच नाही. धोंडे सरच्या कार्यकर्त्याला थोडे जरी काही केलं तर काय होतंय काही लोकांनी अनुभवलंय. त्याच्यामुळे ती हिंमत कोणातच नाही, घाबरू नका. आणि माझा शब्द आहे, गोरगरीब सामान्य जनता बहुजन लोक जे आहेत त्यांनी न घाबरता या 5 उमेदवारांसाठी एकजुटीने मतदान करून आपण आशीर्वाद द्या. त्यांचा नगराध्यक्ष येऊ द्या, त्यांचे उरलेले 15 नगरसेवक येऊ द्या. तुमचा विकास, तुमचा वाटा, तुमचा हिस्सा, नगरपालिकेतल्या तिजोरीत येणारा निधी हा तुमच्या वाट्याचा तुम्हाला आणून दिल्याशिवाय मी राहणार नाही, एवढा विश्वास द्या. आता काही लोक म्हणतील काय आहे त्या मनोहर धोंडेकर, त्याच्याकडे कोणतं पद आहे? अरे बाबा, पद आहे 10 वर्ष, आता 15 वर्ष चालले, तर 3री टर्म आहे. 15 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार असलेला एक नेता इकडे पॅनल उभा केला. दुसरे नेते, माजी मुख्यमंत्री, काय काय विशेषण द्यावेत कमी आहेत. मग त्याच्या खाली चमचा, त्याच्या खाली चमचा, त्याच्या खाली चाटू आणि मग खीर. एवढी मोठी फळी आहे. मग त्यांचाही पॅनल उभा आहे आणि एकीकडे मनोहर धोंडेचे उमेदवार उभा आहेत. मित्र, हत्ती जरी माजला आणि हत्ती जर उधळला तर त्याला थांबवायला काय काम करते? आर्री म्हणतो आपल्या भाषेत, आर्री. आणि सत्तेचा माज आलेले हत्ती जर हे उधळले, ज्यांना जनता इथून निवडून देणार आहे, नगराध्यक्ष म्हणून देऊ द्या का नगरसेवक म्हणून देऊ द्या, ज्यांना पैशाचा सत्तेचा माज आलाय, त्यांचा माज उतरायला आमचे हे अंकुश आर्याबस झाले. एवढ्याच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. आणि म्हणून बांधवांनो, आजच्या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही. खरं तर उद्या फॉर्म उचलल्याच्या नंतर चिन्ह जेव्हा मिळतील अधिकृतपणे, त्याच्यानंतर खरा प्रचार सुरुवात होईल. मी पुन्हा प्रचाराला येणार आहे. पण मी आपल्याला एक विनंती करणार आहे बांधवांनो, की कोणाला काय मतदान करायचंय, नगराध्यक्षाला कोणाला द्यायचं तुमचा अधिकार आहे, द्या. पण मनोहर धोंडेचं 1 मत आपल्या वार्डातून सटवाप्पा चौकलेला आपण द्यावं, अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आणि ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसंच इतर आपल्या 4ही उमेदवारांना त्या त्या ठिकाणचे मतदार बांधव भगिनी हे 1 मत मनोहर धोंडेला देतील अशी अपेक्षा, अशी विनंती मी आजच्या निमित्तानं करतो. पहिलाच दिवस आहे, प्रचाराचं नारळ फोडलंय. पहिल्याच दिवशी जास्त बोलू नये. सालपट काढायला आणखी आपल्याकडे 10 दिवस बाकी आहेत. हिशोब चुकता करायला वेळ भरपूर आहे. कोण किती कुठलं खाल्लंय, कोणाचं उचललंय हे सांगायला माझ्याकडे वेळ आहे.
आजचा शुभ दिवस आहे नारळ फोडण्याचा, म्हणून मी फक्त देवणेवाडीकरांना आठवण दिली की तुम्हाला रस्ता दिला नाही मागच्या 25-30 वर्षामध्ये. तुमच्या पाण्याचे काय हालत तुम्हाला माहिती आहेत माझ्यापेक्षा. वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या नाहीत, घरकुल दिलं नाही, नाल्या काढायचं कामच नाही. तुमच्याकडे सोडा, लोहा शहरात नाल्या काढल्या नाही तर तुम्ही तर सवतीचेच लेकर आहे. हनुमंता पाय की नाही, देवणेवाडी, तरदडा तांडा, रमणा तांडा, बेनाळ हे सवतीचे लेकर आहेत. जिथं आवडते लेकर आहेत तिथं नाली काढली नाही. लोहा शहराचा मुख्य रस्ता, लाईट कधी लागला नाही. 100 कोटीची नळ योजना आणली आणि परस्पर खाऊन टाकली, पाणी कधी दिलं नाही. फक्त खाणं चालू आहे, वाटून खाणं चालू आहे आणि सगळ्या पक्षाचे मिळून मिसळून खातात. असं समजू नका ते फक्त आमच्याच लोकांना जमणार नाही. आणि मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही मतदान देऊन फक्त माझ्या उमेदवाराला निवडून द्या. तुमच्या देवणेवाडीचा पहिल्या 1 वर्षामध्ये विकासात बदल जर मनोहर धोंडेंनी दाखवला नाही तर राजीनामा घ्या. तुम्ही म्हणाल हे कशाच्या बळावर म्हणतात, मी सगळीकडे सांगणार आहे, मनोहर धोंडे कुठलाही पदाधिकारी नाही, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. फक्त माझं शेवडी गाव, माझा पुतण्या सरपंच आहे. गाव फक्त सरपंच आहे, जाऊन बघा. मी कोण्या पक्षाचा नाही, कोणाच्या सत्तेमधला नाही, पण शेवडी गाव ग्रामपंचायत फक्त माझ्याकडे 5 वर्षात 50 कोटी रुपयाचा निधी मी आणलाय. जाहीर सांगालो, खुलं चॅलेंज आहे माझ्या आमदाराला. अरे तुला 15 वर्ष आमदार आणि 5 वर्ष खासदार केलं, तुझ्या चिखली गावामध्ये चिखलच चिखल आहे. ज्यांना ज्यांना तुम्ही आमदार केला विचारा जाऊन. किंवा मी जर लबाड बोलत असेल तर जाऊन बघा. निधी कसा आणायचा, कुठल्या योजना आणायच्या, गरीबाला कोणता लाभ द्यायचा, ते वेगळं मनोहर धोंडेला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, बाकीचे 2 मतं कोणालाही द्या, या वार्डातून 1 मत सटवापा चौकलीच्या कब्बशीला द्या. पुन्हा पुन्हा विनंती करालो मी. खरं तर देवणेवाडीत मी एवढी विनंती करून माझा अधिकार आहे. देवणेवाडी माझं घर आहे. इथं मी एवढ्या वेळेस विनंती करू नये असं जरी वाटलं तर तुम्ही मतदार राजा आहे. आज मी कोणी तुरंखान असलो तरी मतदाराच्या पुढे मी विनंतीच केली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करालो, माय मावल्यांनो, माता भगिनींनो, तरुण कार्यकर्त्यांनो, भूलू नका. तुम्ही म्हणाल मग आमचं भांडवल जाऊ द्यायचं का? बिलकुल घ्या, सोडू नका, वसूल करा, ते जरूर घ्या. पण 1 ठुल्ली 1 मतदान या वार्डातून सटवापा चौकलीला देऊन आपण आशीर्वाद द्यावा असं नम्र आवाहन करतो. उद्यापासून आम्ही कंधारच्या नगरपालिकेच्या प्रचाराचं नाव फक्त सुरुवात आहे. खरे हिशोब पुढे होणार आहेत. उद्या याच वेळेमध्ये आम्ही कंधारला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही 4 उमेदवार उभा केलेत. तिथलच्या प्रचाराचा नाव फोडतोय. आणि आम्ही आमच्या परीनं, आम्ही काही कुठले करोडपती नाही, कोणी लाटसाब नाही, वाड्यावरले नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. पण लोकशाही काय, कायदा काय, विकास कसा करायचा, गरिबाला न्याय कसा द्यायचा, सामान्याला कसा विकास द्यायचा हे मनोहर धोंडेला माहिती आहे. म्हणून माझ्या शब्दाखातर देवणेवाडी आणि आपला रमणा तांडा जो वार्ड नंबर 7 मध्ये आहे, त्या दोन्ही गावच्या लोकांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे की 2 मतं कोणालाही द्या, पण 1 मत मात्र सटवापा चौकलीच्या कब्बशीला देऊन आपण आशीर्वाद द्या. तुम्हाला विकास दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला विश्वास दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.